जळगावच्या भुसावळच्या आत्नूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदी पात्रामध्ये 28,000 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग। विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। रुळ्याच्या शिरपूरमधील अनेक धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। अनेक धरणातून 16,000 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले। शिवना नदी पात्रामध्ये पाणी सोडल्याने काही गावांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। वाशिम जिल्ह्यामधल्या खंडाळा शिंदे परिसरामधील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। जळगावच्या भुसावळच्या आत्नूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदी पात्रामध्ये 28,000 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग। विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। रुळ्याच्या शिरपूरमधील अनेक धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। अनेक धरणातून 16,000 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले। शिवना नदी पात्रामध्ये पाणी सोडल्याने काही गावांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। वाशिम जिल्ह्यामधल्या खंडाळा शिंदे परिसरामधील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। जळगावच्या भुसावळच्या आत्नूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदी पात्रामध्ये 28,000 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग। विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। रुळ्याच्या शिरपूरमधील अनेक धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। अनेक धरणातून 16,000 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले। शिवना नदी पात्रामध्ये पाणी सोडल्याने काही गावांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। वाशिम जिल्ह्यामधल्या खंडाळा शिंदे परिसरामधील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावामध्ये पाणी शिरण्याचा धोका। धाराशिव जिल्ह्यामधील लोहारा तालुक्याच्या मागणी इथल्या निम्न तेरणा धरणाची पाणी पातळी वाढली। प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले। धरणाच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओसंडून वाहू लागल्यामुळे धबधब्याचं रौद्ररूप। पर्यटकांची गर्दी वाढल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या झिरी नदीवरील 4 बंधारे फुटले। बंधाऱ्याचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं नुकसान। खोलीकरण केल्यामुळे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। गोंदिया जिल्ह्यामधल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। वाशिमच्या अडाण प्रकल्पामध्ये 73.39% पाणीसाठा। पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं प्रकल्पाचे 5 दरवाजे 70 सेंटीमीटरने उघडले। बीडच्या केस तालुक्यामधल्या मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं। नागरिकांकडून जलपूजन। 4 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले। 6 दरवाजांमधून 10,000 क्युसेक्न कोयना नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू। कोयना धरणामध्ये 37,000 क्युसेक्न पाण्याची आवक सुरू। राज्यामधील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 2,997 इतक्या धरणांमध्ये यावर्षी 15 ऑगस्ट अखेर सुमारे 71.71% उपयुक्त पाणीसाठा। पुणे विभागामध्ये 84.49% पाणीसाठा। बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलं। ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली। धरणातून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना आणि प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश। धाराशिवमधील तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटलांकडून जलपूजन। तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा। तेरणा प्रकल्पातून धाराशिवसह तेर, ढोकी या गावांना पाणी पुरवठा। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीपात्रामध्ये होड्यांच्या भव्य शर्यतीचा थरार। तरुण मराठा बोट क्लब प्रथम क्रमांकाचा मानकरी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। खेड शहरातील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार। नदी नाल्यांना पूर। आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। वाशिष्ठी नदीचं पाणी बाजाराच्या पुलाला टेकलं। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन।
यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या अनेक गावात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी, अनेक ठिकाणी शेती जलमय, पैनगंगा नदी काठावरील गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच, नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नागरी वस्तीमधील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. नाशिकच्या मालेगावात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी, सखल भागामध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, करमाड परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, लाहुकी नदी पहिल्यांदाच दुधडी भरून वाहू लागली, शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात साचलं पाणी. हिंगोलीच्या वसमतमधील पांगरा शिंदे शिवारामध्ये ओढ्यावरील पूल खचला, ओढ्यावरील पूल खचल्यानं मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण. रत्नागिरीच्या दापोलीमधील कुडावळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, दादर पूल पाण्याखाली गेल्यानं दापोली मंडणगड वाहतूक 3 तासांपासून पूर्णपणे ठप्प. यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार, ब्राह्मणवाडामध्ये नाल्याला पूर आल्यानं अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची कसरत, नाल्यावरील पूल उंच करण्याची गावकऱ्यांची मागणी. वाशीमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नागपूर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यानं काही वाहनं दुसऱ्या मार्गाने वळवली. बुलढाण्यामधल्या मेहकरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे डोणगाव जवळील काल नदीला पूर, नागपूर ते मुंबई महामार्ग 2 तास बंद. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम, गटाराचं पाणी रोडवर आल्यानं पाणी वाढलं, डीबीजी कॉलेज समोर सुद्धा पाणी साचलं. धाराशिवच्या मांजरा नदीमध्ये वाहून गेलेले शेतकरी 2 दिवसांनंतरही बेपत्ता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल प्रशासनाकडून 3 दिवसांपासून शोध मोहीम. नांदेडच्या पैनगंगा नदीच्या पुरामध्ये 2 नीलगाय वाहून गेल्या, पळसा पुलावरची घटना, पावसामुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी दगावल्याची भीती. नागपूरच्या भिवापूर तालुक्यामधल्या नान नदीमध्ये दुचाकीस्वार वाहून गेला, एनडीआरएफ पथकाकडून शोध सुरू. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, शेख गावाला जोडणारा पूल पावसामुळे वाहून गेला, गावाबाहेरचा संपर्क तुटल्यानं ग्रामस्थ अडचणीत. परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस, पूर्णा तालुक्यामधल्या लिमला महसूल मंडळामध्ये 4 दिवसांमध्ये 80 मिलीमीटर पावसाची नोंद, सोयाबीन, ऊस आणि कपाशीचं नुकसान. रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, वारा आणि पावसामुळे जनावरांचा गोठा कोसळला, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. जळगावच्या मुक्ताईनगरमधील गोरक्ष गंगा नदी पावसाअभावी कोरडी ठाक, 40 खेड्यापाड्यांमधील सिंचनाचा प्रश्न नदीच्या पाण्यावर अवलंबून. नांदेडच्या इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रामध्ये 48,205 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या लिमला महसूल मंडळामध्ये 180 मिलीमीटर पावसाची नोंद, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील धारखेडामध्ये नाल्याचं पाणी शेतामध्ये घुसल्यानं पिकं पाण्याखाली, सोयाबीन, कापूस, मूग, उडदासह इतर पिकांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली, सततच्या पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यातही वाढ. वाशीमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान, शासनानं विशेष मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसान, पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन, कापूस पिकं पाण्याखाली, पाऊस ओसरूनही पूरस्थिती कायम असल्यानं शेतकरी हतबल. धाराशिवमध्ये पुरामुळे शेतीचं नुकसान, नुकसानग्रस्त भागामध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंची भेट, लवकर मदत मिळवून देण्याचं शेतकऱ्याला आश्वासन. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या सातखेडा गावात अतिवृष्टी, शेतामध्ये पाणी साचल्यानं संपूर्ण शेती पाण्याखाली, तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा कहर, नदी नाल्यांना पूर, अमरावती, यवतमाळ, वाशिमसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकं बाधित, जवळपास 450 पेक्षा अधिक घरांची पडझड. धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे सिरसाव गावातील पिकं पाण्याखाली, धरणाचे दरवाजे न उघडल्यामुळे चांदणी नदीचं पाणी शेतामध्ये आल्यानं पिकांचं मोठं नुकसान. धाराशिवच्या खोंदला गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तीचा 3 दिवसांपासून शोध सुरू,
वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची खासदार बजरंग सोनवणे, ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर मोठे खड्डे आणि पाणी साचत असल्यानं प्रवासी हैराण. महामार्गावरील टोलनाके बंद पाडू भाजप तालुका अध्यक्ष रवी चव्हाण यांचा इशारा. आग्रा ते राजगड या गरुड झेप मोहिमेला आग्र्यातून सुरुवात. मोहिमेला पुण्यातील मावळ्यांचा सहभाग. मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन. शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या योग्य. घरकुलसाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार. कृषी मंत्री दत्ता भरणेंकडून आश्वासन.